जय हिंद मित्रांनो. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या रविवारी होणाऱ्या सैनिक स्कूलच्या पेपरविषयी चर्चा करणार आहोत. तर सैनिक स्कूल पेपरचे वेळेचे नियोजन कशा पद्धतीने करायला पाहिजे आणि त्याबद्दल काय काय काळजी घ्यायला पाहिजे याविषयी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण चर्चा करूया. तर मी महत्वाचे म्हणजे 3 मुद्द्यांविषयी चर्चा करेन. त्याच्यामध्ये पहिला मुद्दा असणार आहे आपला परीक्षेचे स्वरूप आपण समजून घेऊया. त्याच्यानंतर सेकंड असणार आहे वेळेचे नियोजन कशा पद्धतीने करायला हवंय. नंतर परीक्षेची त्रिसूत्री म्हणून आपण काय काय लक्षात घ्यायला हवंय. तर हे 3 मुद्दे अतिशय महत्वाचे असणार आहेत, ज्यामध्ये आपण परीक्षेचे स्वरूप म्हणजे काय हे आधी समजून घेऊया. तर परीक्षेचे जे स्वरूप असेल मित्रांनो, याच्यामध्ये 5 मुद्दे आहेत खूप महत्वाचे. एक, परीक्षेचे स्वरूप. आपण सर्वांना माहिती आहे का परीक्षेचे जे स्वरूप आहे, ते सैनिक स्कूल परीक्षेचे स्वरूप वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टाईपची प्रश्नपत्रिका असणार आहे. ज्याच्यामध्ये एक प्रश्न आणि प्रत्येक प्रश्नाच्या खाली 4 पर्याय असतील. त्या 4 पर्यायांपैकी एक अचूक पर्याय विद्यार्थ्याला ओळखायचे. समजा एखाद्या प्रश्नाचे उत्तर जर का विद्यार्थी चुकला, तर त्याला निगेटिव्ह मार्किंग वगैरे नाहीये. जशी निगेटिव्ह मार्किंग आपल्याला एमपीएससी, यूपीएससी सारख्या परीक्षांमध्ये असते, तशी निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी नाहीये. तर ह्या गोष्टीचे सुद्धा आपण नक्की लक्ष द्यायला पाहिजे. त्याच्यानंतर हे वस्तुनिष्ठ स्वरूप असणारे परीक्षेच्या. त्याच्यानंतर जर का आपण बघितलं, तर अजून एक महत्वाचा पॉइंट आहे, तो म्हणजे एकूण जे प्रश्न असतील, एकूण जे प्रश्न आहेत परीक्षेमध्ये, ते साधारणतः एकूण प्रश्नांचा जर का आपण विचार केला, तर एकूण प्रश्न असणार आहे तुमचे 125. म्हणजे 125 प्रश्न असणार आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर एकूण जे गुण असतील हे 125 प्रश्नांना 300 गुण असणार आहेत. बरोबर. मग कोणत्या विषयाला किती गुण आहेत ते सुद्धा आपण ओघाने बघणार आहोत. त्याच्यानंतर वेळेचे जर का आपण नियोजन बघितलं, सॉरी एकत्रित वेळ जर का बघितलं, तर 150 मिनिटे असणार आहे. 150 मिनिटे म्हणजे साधारणतः 2.5 तासाचा कालावधी असणार आहे. कोणतीही मध्ये विश्रांती वगैरे नसेल. सलग 2.5 तास बसून विद्यार्थ्याला पेपर सोडवायचे आहेत. या 2.5 तासामध्ये विद्यार्थ्याला 125 प्रश्न सोडवायचे 300 गुणांसाठी. ठीक आहे. त्याच्यानंतर परीक्षेची जो दिनांक असणार आहे तो 28 जानेवारी 2024 म्हणजे साधारणतः या येत्या रविवारी हा पेपर असणार आहे 28 जानेवारीला. त्याच्यामुळे हॉल तिकीट वगैरे तुमचे बाकी असतील तर ते लगेच काढून घ्या. अगदी शेवटच्या दिवसापर्यंत हॉल तिकीट काढणं लांबवू नका. ठीक आहे. 28 जानेवारीला पेपर असणार आहे. साधारणतः दुपारी पेपर असणार आहे हा. ठीक आहे. तर आपल्या हॉल तिकीटवर त्याची वेळ वगैरे सर्व दिलेली आहे. तर लवकरात लवकर हॉल तिकीट तुम्ही डाउनलोड करून घ्या. तर परीक्षेचे स्वरूप मी मगाशी चर्चा केली की वस्तुनिष्ठ 125 प्रश्न असतील, 300 गुण असणार आहेत. 150 मिनिटांमध्ये पेपर सोडवायचे आपल्याला, म्हणजे थोडक्यात 2.5 तासामध्ये पेपर सोडवायचे. साधारणतः पेपरच्या दिनांक जो आहे तो 28 जानेवारी 2024 म्हणजे येत्या रविवारी हा पेपर असणार आहे. दुपारी 2 ते 4:30च्या वेळेला पेपरच्या कालावधी असणार आहे आणि 2 वाजेला रिपोर्टिंगचा टाइम असणार आहे. म्हणजे 2 वाजेपर्यंत आपण तिथं रिपोर्टिंगसाठी हजर व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. त्याच्यानंतर पुढची जर का चर्चा म्हटली, तर त्यामध्ये आपण चर्चा करूया आता. दुसरा मुद्दा तो म्हणजे वेळेचे नियोजन आपण कशा पद्धतीने करायला पाहिजे. तर वेळेचे नियोजन खूप महत्वाचे आहे परीक्षेच्या दृष्टीने. त्यामध्ये प्रामुख्याने कोणत्या विषयाला किती मार्क्स असतात ते आपण समजून घेऊया. तर सामान्य ज्ञान, ज्याला आपण जनरल नॉलेज सुद्धा म्हणत असतो, ज्याला जीएस सुद्धा म्हणतात काही वेळेला. तर जनरल नॉलेज जे असणार आहे, याला साधारणतः 25 प्रश्न आहेत. एकत्रित गुण असतील त्याला 50 गुण. बरोबर? आणि मी जो तुम्हाला क्रम देणार आहे मित्रांनो, त्या क्रमानुसार जर का तुम्ही पेपर सोडवत असाल, तर त्याचा फायदा असणार आहे. ठीक आहे. जसं सामान्य ज्ञान ह्या विषयाला एकूण 25 प्रश्न आहेत. सर्वात आधी तुम्ही सामान्य ज्ञान हा विषयाला सोडवायला सुरुवात करा. ज्याच्यामध्ये आपल्याला 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी. आणि याला एकत्रित वेळ देऊ शकता. तुम्ही 15 मिनिटांच्या कालावधी एकत्रित हा वेळ तुम्ही देऊ शकता. त्याच्यानंतर दुसऱ्या विषय आपण हातात घ्यायला पाहिजे तो म्हणजे भाषा किंवा लँग्वेज. आपण जी भाषा निवडलेली असणार आहे, ते भाषेचे प्रश्नसंबंध आपल्याला येणार आहे त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये. भाषा किंवा लँग्वेजवरचे एकत्रित 25 प्रश्न असणार आहेत आणि त्याला एकूण एकूण जे गुण असणार आहेत ते 50 गुण. 50 गुण, 25 प्रश्न म्हणजे प्रत्येक प्रश्नाला साधारणतः 2 गुण असणार आहेत. एकत्रित याला वेळ द्यायला पाहिजे आपण 15 मिनिटे. आता तुम्ही म्हणता सर हे वेळ त्यांनी त्यांनी दिलेला आहे का? तर तसं काही नाहीये. आपण आपल्या सोयीच्या दृष्टीने हा टाईम आखलेला आहे. बाकी प्रश्नांचं स्वरूप किती आहे, किती प्रश्न असणार आहेत आणि त्याला किती गुण असतील, हे आपल्याला अगोदरच दिलेलं आहे. फक्त आपण हे वेळेचे नियोजन आखतोय. इथं 15 मिनिटांमध्ये मी सजेस्ट करेल तुम्हाला की सामान्य ज्ञान हा विषय 15 मिनिटांमध्ये सोडवा. त्याच्यानंतर भाषा विषय जो असणार आहे, तो 15 मिनिटांमध्ये सोडवा. 25 प्रश्न 50 गुणांसाठी. त्याच्यानंतर तिसरा विषय हातात घ्या, तो म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी, ज्याला आपण इंटेलिजंट टेस्ट या नावाने सुद्धा ओळखत असतो. तर याला 25 प्रश्न असतील 50 गुणांसाठी. आणि याला एकत्रित जो वेळ असणार आहे, तो 40 मिनिटांचा वेळ असणार आहे. म्हणजे 40 मिनिटांमध्ये मी तुम्हाला सजेस्ट करेल का 25 प्रश्न सोडवा. ठीक आहे. कारण बुद्धिमत्तेचे प्रश्न काही वेळेला काही प्रश्न वेळखाऊ असतात, काही प्रश्न पटकन सुटणारे असतात. जरी आपण कमी अधिक म्हटलं तर 40 मिनिटांमध्ये आपण 25 प्रश्न सहज सोडवू शकतो आणि याला एकत्रित वेळ असणार आहे 50 गुण. असो एकत्रित गुण असणार आहेत 50 बरोबर 25 प्रश्न 50 गुण.
40 मिनिटांमध्ये तुम्ही याला सोडवायला हवंय. त्याच्यानंतर सर्वात शेवटी तुम्ही सोडवा गणित. आता गणिताला जे एकूण प्रश्न असतील ते 50 प्रश्न आहेत. म्हणजे 125 प्रश्नांपैकी गणित या विषयाला 50 प्रश्न आहेत आणि एकूण जे गुण आहेत ते 150 गुण आहेत. म्हणजे 300 गुणांची एकूण परीक्षा आपल्याला सैनिक स्कूलची. त्याच्यापैकी 300 गुणांपैकी 150 गुण गणित या विषयाला आहेत. म्हणजे 50% महत्त्व गणिताला आहे. त्याच्यामुळे ह्या विषयाला तुम्ही 70 मिनिटांच्या कालावधी द्या. म्हणजे 70 मिनिटं शेवटची तुम्ही गणिताला राखून ठेवा. मग आपल्या मनामध्ये साहजिक शंका येईल, तर सर ही सेटिंग तुम्ही कशी काय केलेली आहे? समजा मला गणित आवडीचा विषय असणार आहे, तर मी गणित आधी घेतलं तर काय चुकीचे असणार आहे? तर माझा सल्ला असा आहे, गणितामध्ये किंवा बुद्धिमत्तामध्ये 1-2 प्रश्न असे येतात काही प्रश्नाच्या अंतराने, का एखादा प्रश्न आपले 5 ते 10 मिनिटं घेऊ शकतो. मग आपण जिद्दीला पेटतो त्यावेळेला का मला या प्रश्नाचे उत्तर काढायचेच आहे आणि तुम्ही कदाचित एका प्रश्नावर 10-15 मिनिटं जर का खर्ची घातलीत, तर तुमचे टाईम मॅनेजमेंट चुकू शकतं. त्याच्यामुळे एक लक्षात घ्या, तर सुरुवातीच्या 30 मिनिटांमध्ये तुमचे 50 प्रश्न व्हायला पाहिजेत. पहिल्या 30 मिनिटांमध्ये. म्हणजे थोडक्यात सामान्य ज्ञान. याच्यात काय असतं, एक तर प्रश्नाचे उत्तर तुम्हाला येतं किंवा नाही येतं आणि त्याच ठिकाणी त्याला गोल करून टाका पटकन. म्हणजे 15 मिनिटांमध्ये तुम्ही सामान्य ज्ञानचे प्रश्न सोडवून टाका. म्हणजे तुमचा एक आत्मविश्वास बळावेल का माझे पहिल्या 15 मिनिटांमध्ये 25 प्रश्न सोडून गेलेले. याच्या उलट जर का तुम्ही सुरुवातीला गणित घेतलं आणि गणितातले पहिलाच प्रश्न समजा किंवा पहिल्या 2-4 प्रश्नांपैकी कोणतातरी एखादा प्रश्न असा आला, का जो तुम्हाला 10-1 मिनिटं खर्ची घालेल, 15-1 मिनिटं खर्ची घालेल आणि तिथं समजा पहिल्या 10-15 मिनिटांमध्ये तुमच्याकडनं 1-2च प्रश्न जर का सुटलेत, तर याचा मानसिक दबाव तुमच्यावर येणार आहे. त्याच्यामुळे गणिताला शेवटी ठेवा. पटकन जास्तीत जास्त प्रश्न आपले सुटायला पाहिजे सुरुवातीच्या टप्प्यामध्ये. या दृष्टीने सामान्य ज्ञान हा विषय सर्वात आधी सोडवा. 25 प्रश्न 15 मिनिटांमध्ये सोडवा. त्याच्यानंतर आणि जेव्हा आपण सामान्य ज्ञानचे प्रश्न वाचन करतो ना, किंवा कोणत्याही विषयाचे प्रश्न वाचन करतो, तर त्यावेळेला आपण एक प्रश्न पूर्ण वाचा. प्रश्नचिन्हापर्यंत, पूर्णविरामपर्यंत आणि 4ही पर्याय व्यवस्थित वाचा. त्याच्यानंतरच त्या प्रश्नाबद्दल आपलं अंतिम मत बनवायचं, की याचे उत्तर अमुक-अमुक आहे. ठीक आहे. तर सामान्य ज्ञान, त्याच्यानंतर भाषा म्हटलं, तर दुसरा विषय असणार आहे आपला भाषा. याला तुम्ही टप्प्याने घ्या. भाषा विषयाचे 25 प्रश्न 50 गुण असतील 15 मिनिटांमध्ये. हे दोघंही विषय तुमच्या सुरुवातीच्या 30 मिनिटांमध्ये तुम्ही कव्हर करू शकता. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला नक्की या ठिकाणी हे कव्हर करायचेच आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचे जर का विषय म्हटला आपण, तर तो असणार आहे पुढचा जो विषय असणार आहे, तो असेल बुद्धिमत्ता चाचणी. याला तुम्ही 25 प्रश्न 50 मिनिटांमध्ये सोडवायचे. 25 प्रश्न 50 गुणांसाठी 40 मिनिटं याला वेळ द्या. आता तुलनेची जर का विचार केला आपण तुलनात्मक विचार केला गणित आणि बुद्धिमत्ताचा, तर याच्यामध्ये बुद्धिमत्ताचे प्रश्न अगदी सहज सोपे असतात. थोडी तुम्ही प्रॅक्टिस केलेली असेल, त्याच्यात आउट ऑफ मार्क्स तुम्ही घेऊ शकता. 25 पैकी 25 मार्क्स आपल्याला भेटतील. ठीक आहे. आणि गणिताला शेवटी ठेवा. हे दोघे विषय. आणि या शेवटच्या 2 विषयांबद्दल अजून एक मुद्दा मी नमूद करेन. कोणत्याही प्रश्नाला 2 ते 3 मिनिटांच्या वर वेळ देऊ नका. बुद्धिमत्ता असू द्या किंवा गणित असू द्या. तुम्ही पहिला ट्राय करा. सुटत असेल तर चांगली गोष्ट. दुसरा ट्राय करा. सुटलं तर उत्तम. तिसरा ट्राय लगेच करू नका त्याला. नाही जमत असेल त्याला पेंडिंग ठेवा. त्या नंबरच्या प्रश्नावर तुम्ही गोल करून पुढे जा. नंतर जेव्हा आपल्याकडे वेळ शिल्लक असणार आहे शेवटच्या टप्प्यांमध्ये, तेवढे ते राहिलेले प्रश्न तुम्ही सोडवा. कारण गणिताच्या किंवा बुद्धिमत्ताच्या किंवा इतर कोणत्याही विषयाच्या कोणत्याही प्रश्नाला 3 मिनिटाच्या वर थांबायचे नाहीये. आता गणितातले काही प्रश्न असे असतात, की आपण अर्धा-अर्धा तास जरी लावला तरी ते सुटत नाहीयेत. आणि आपण जर का त्या प्रश्नामध्ये गुंतलो, आपल्याला वेळेचे सुद्धा भान राहत नाही का या प्रश्नाला मी सोडवतोय, कधीपासून सोडवतोय. 10 मिनिटं होऊन गेलेले असतात, 15 मिनिटं होऊन गेलेले असतात आणि नंतर मग आपल्याला प्रश्नपत्रिकेचा कालावधी आपल्या हाताच्या बाहेर गेलेला असतो आणि आपल्याकडनं ती प्रश्नमंजुषा सुटू शकत नाहीये. ठीक आहे. त्याच्यामुळे गणित हा सर्वात शेवटी ठेवायचे. त्याच्यानंतर 5वा मुद्दा म्हटलेला आहे मी, का प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर एक ओव्हरलूक करा. त्याला 10 मिनिटांचा कालावधी दिलेला आहे. म्हणजे समजा सर्वात शेवटी 10 मिनिटांमध्ये एकदा चेक करायचं, तर मी उत्तरपत्रिकेमध्ये माझे रोल नंबर वगैरे सर्व व्यवस्थित टाकलेले आहे का? सिग्नेचर वगैरे व्यवस्थित केलेली आहे का? ठीक आहे. मला जो सेट भेटलेला आहे त्याला व्यवस्थित नमूद केलेला आहे का? ठीक आहे. तर उत्तरपत्रिका म्हणजे वयोमानानुसार सरशीट चेक करणं. त्याच्यानंतर प्रश्नपत्रिकेतनं काही एखादा प्रश्न माझा राहिलेला असेल आणि तो सुटण्यासारखा असेल, तर त्याला लगेच सोडवा. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे काय शेवटच्या 10 मिनिटांमध्ये एक गोष्ट मनाशी कुंगार बांधून घ्या, का एकही प्रश्न तुमच्या ब्लँक राहायला नको पाहिजे. म्हणजे असं व्हायला नको का त्याला तुम्ही गोल केले नाही. जरी तुम्हाला एखाद्या प्रश्नाचे उत्तर येत नसेल, तर 4 पैकी जे तुम्हाला मनाला वाटतंय, जे तुम्ही लॉजिकली सोडवू शकता, प्रत्येक प्रश्न गोल करा मित्रांनो. कारण समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर चुकलं तुमचं, तुम्हाला निगेटिव्ह मार्किंग नाहीये, जसं एम-पी-एस-सी, यू-पी-एस-सीला असते. ठीक आहे. जर समजा तुक्का लागला तर तुम्हाला ते मार्क्स भेटतील त्या ठिकाणी. ठीक आहे. नाही लागला तर काही हरकत नाही. असे पण त्याला नाही सोडवलं तरी 0 मार्क्स भेटतील आणि चुकलं तरी 0 मार्क्स भेटणार आहे. परंतु प्रत्येक प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहे. शेवटच्या 10 मिनिटांमध्ये एक काळजी घ्यायची का असा एकही प्रश्न राहायला नको पाहिजे का जो आपण सोडवण्याचा राहून गेलेला आहे. त्याच्यानंतर
पुढचा मुद्दा असणार आहे, का परीक्षेची महत्त्वाची त्रिसूत्री मी सांगतो. याच्यामध्ये हे 3 मुद्दे तुम्ही साधारणतः कोणत्याही परीक्षेसाठी ना अप्लाय करू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे कोणकोणती साधनं आपल्या जवळ पाहिजेत, परीक्षेच्या हॉलमध्ये जात असताना. तर साधारणतः 7 मुद्दे आहेत त्याच्यामध्ये. एक असणार आहे प्रवेशपत्र, ज्याला आपण ॲडमिट कार्ड म्हणतो. ॲडमिट कार्ड सोबत असू द्या. त्याच्यानंतर आधार कार्ड ओरिजिनल आणि झेरॉक्स सुद्धा असू द्या. ठीक आहे. हे 2 कागदपत्र पाहिजे सोबत. म्हणजे प्रवेशपत्र, ॲडमिट कार्ड पाहिजे, आधार कार्ड पाहिजे. त्याच्यानंतर 2 पासपोर्ट फोटो सुद्धा घ्यायचे. त्याच्यानंतर 2 काळे पेन किंवा निळे बॉल पेन. बॉल पेन पाहिजे, शाईचे पेन असतील, जेलचे पेन असतील, पेन्सिल असतील, याच्याने आपल्याला गोल करायची नाही. 2 काळे पेन घ्यायचे. जर तुम्ही काळा पेन घेत असाल, तर दोघेही काळे घ्या. जर निळा पेन वापरत असाल, तर दोघेही निळे पेन घ्या. समजा एकाच वेळेला एखादा पेन बंद झाला समजा. समजा काळा बंद झाला, तर दुसरा पेन सुद्धा तुमच्याकडे काळाच पाहिजे. नाहीतर अर्धी उत्तरपत्रिका काळ्या पेनने आणि अर्धी उत्तरपत्रिका निळ्या पेनने असं चालणार नाहीये. एका रंगाचे 2 काळे पेन घ्यायचे. त्याच्यानंतर 2 पासपोर्ट फोटो घ्या आणि शक्यतो तुम्ही फॉर्म भरत असताना जो फोटो अपलोड केलेला असेल, तोच फोटो घ्यायचा आहे सोबत. कारण आपल्याला हॉल तिकीटला त्या ठिकाणी तो चिपकवायचा आहे. ठीक आहे, ॲडमिट कार्डला. तर 2 पासपोर्ट फोटो घ्यायचे. त्याच्यानंतर एक साधी घड्याळ घ्या. स्मार्ट वॉच वगैरे घ्यायची नाही, ती अलाउड नसते. एक साधी घड्याळ, बरोबर जी ठिपक्यांची घड्याळ असते, आकड्यांची घड्याळ असते. ठीक आहे, ती साधी घड्याळ घ्या. आणि जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाणार, तर एक गोष्ट आवर्जून करा, का जेव्हा आपला वेळ सुरू होईल, समजा 2 वाजेला पेपर आहे दुपारी, तर जेव्हा 12 पडला, आता पेपर सुरू झालेला असा, तर 5 ते 10 मिनिटं आपली घड्याळ पुढे करून टाका. पुढे केल्याचा फायदा असा असेल, तर तुम्ही वेगाने पेपर सोडवा आणि नंतर जेव्हा परीक्षेचा वेळ संपेल, त्यावेळेला तुमच्याकडे 10 मिनिटं असणार आहे. येतं लक्षात? तर तसं तुम्ही एक ट्रिक्स वापरू शकता. त्याच्यानंतर हातरुमाल असू द्या सोबत. नंतर एक पाण्याची बॉटल असू द्या. ठीक आहे. मात्र आता सध्या हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे वारंवार पाणी पिणं हे सुद्धा योग्य असणार नाहीये. ठीक आहे. तर हे 7 मुद्दे तुमच्याकडे पाहिजे. 7 साधनं पाहिजेत. एक ॲडमिट कार्ड, आधार कार्ड ओरिजिनल आणि त्याची एक झेरॉक्स. त्याच्यानंतर 2 काळे पेन किंवा 2 निळे पेन. ठीक आहे. एका रंगाचे 2 पेन पाहिजे तुमचे. पेन्सिल चालत नाहीये, लाल पेन चालणार नाहीये, रबर वगैरे चालणार नाहीये. त्याच्यानंतर तुम्ही रफ करण्यासाठी कोणतंही साधन यूज करू शकत नाही. त्याच्यानंतर 2 पासपोर्ट फोटो, साधी घड्याळ, हातरुमाल आणि पाण्याची बॉटल. त्याच्यानंतर पुढचे असणार आहेत ते म्हणजे शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य आपल्याला कसं आखायचे. आता ज्या दिवसात तुमचा पेपर असणार आहे साधारणतः 24 तास आधीपासून तुमची मानसिक स्थिती अगदी व्यवस्थित पाहिजे, शारीरिक स्वास्थ्य चांगलं पाहिजे. त्याच्यासाठी झोप घ्यायची आपल्याला पेपराच्या आधी. उशिरा रात्रीपर्यंत अभ्यास करायचा नाहीये. ठीक आहे. झोप 7 ते 8 तासाची आदल्या दिवसाची व्हायला पाहिजे आपली. त्याच्यानंतर आहार पेपराच्या दिवशी हलके आहार घ्या तुम्ही. बरोबर. हलका नाश्ता करा. जसं पोहे असणार आहे, त्याच्यात रसा वगैरे अगदी नको. ठीक आहे. हलका आहार घ्यायचे. उपमा वगैरे घेऊ शकतात किंवा फलाहार घेऊ शकतात. 2 ॲपल घेऊ शकतात तुम्ही, बनाना घेऊ शकतात. ठीक आहे. तर थोडक्यात पेपराच्या आधी ना मुलांना थोडक्यात फलाहार घ्या. त्याच्यानंतर पेपराच्या आधी परीक्षा सेंटरला आपण जर का 12 वाजेची एंट्री असणार आहे दुपारची, तर तिथं 11, 11:30 वाजेशी पोहोचून जा आणि 15 मिनिटे आधी कुठेतरी एक शांत ठिकाण जर का आपल्याला भेटलं परीक्षा केंद्राचं, तर त्या ठिकाणी 10 ते 15 मिनिटे डोळे बंद करून प्राणायाम वगैरे तुम्ही करू शकता. ठीक आहे. म्हणजे परीक्षेमध्ये आपल्याला एकाग्रता येईल, त्याच्यानंतर वाढलेली बीपी विद्यार्थ्याची कंट्रोल होईल, ताणतणाव त्या ठिकाणी कमी होऊ शकतो. तर त्याच्यासाठी प्राणायाम तुम्ही नक्की करू शकता. त्याच्यानंतर लेखी पेपर सोडवण्याची मानसिकता कशी पाहिजे? जेव्हा तुम्ही परीक्षा हॉलमध्ये जाणार, तर ही मानसिकता तुमची फायनल पाहिजे. का प्रश्नपत्रिकेतील माहिती आपल्याला अचूक भरायची. जेव्हा तुमच्यासमोर प्रश्नपत्रिका येईल, त्या प्रश्नपत्रिकेमध्ये समजा नाव टाकायला लावलं त्यांनी किंवा रोल नंबर टाकायला लावलेले आहेत, ते व्यवस्थित भरायचं. OMR उत्तरपत्रिकेत माहिती अचूक भरावी आणि एखाद्या वेळेला OMR उत्तरपत्रिकेमध्ये माहिती भरत असताना जर का आपल्यामध्ये कन्फ्युजन असणार आहे, तर आपल्या परीक्षकांना आपण विचारू शकतो त्या ठिकाणी आणि कोणाला घाबरायचे नाही. परीक्षकांना विचारायचं. ते लोकं तुम्हाला नक्की मदत करतील. ठीक आहे. OMR उत्तरपत्रिका जी असणार आहे, त्याच्यामध्ये रोल नंबर व्यवस्थित भरा. त्याच्यानंतर तुमचे सिग्नेचर वगैरे व्यवस्थित भरायची त्या ठिकाणी. त्याच्यानंतर अजून काही महत्त्वाचे जे सूचना दिलेल्या असतील, त्यानुसार आपल्याला OMR उत्तरपत्रिका या ठिकाणी भरायची आहे. याच्यात चूक करायची नाही. रोल नंबर तुमचा चुकला, समजा एखाद्या वेळेला प्रश्नपत्रिकेच्या सेल जर का चुकलेला असेल, तर नंतर आपल्याला दुरुस्ती करता येत नाही आणि कदाचित आपल्या प्रश्नाच्या उत्तरपत्रिका तपासणी सुद्धा जाणार नाहीये. ठीक आहे. तर ही OMR उत्तरपत्रिकेत माहिती अचूकपणे भरणं खूप गरजेचं आहे. याला लाईटली घ्यायचं नाहीये. प्रत्येक प्रश्न परिपूर्ण वाचन करायचे. जेव्हा तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला बसाल, तर आपण काय करतो प्रश्न बऱ्याच वेळेला अर्धवट वाचन करत असतो आणि अर्धवटच त्याचे उत्तर देतो. म्हणजे अगदी उत्साहाने प्रश्नपत्रिका सोडू नका, घाईगडबडीत सोडू नका. प्रत्येक प्रश्न पूर्ण वाचायचे शेवटच्या प्रश्नचिन्हापर्यंत, फुल स्टॉपपर्यंत. त्याच्यानंतर 4ही पर्याय वाचायचेत आणि त्याच्यानंतर अचूकपणे उत्तरपत्रिकेवर गोल करायचे त्या नंबरच्या प्रश्नाला.
त्याच्यानंतर ओएमआर उत्तर पत्रिकेत उत्तर अचूकपणे नोंदवणं खूप गरजेचे आहे. ठीक आहे. बऱ्याच वेळेला याच्यामध्ये सिरीज चुकत असते. ठीक आहे. क्रमांक आपला चुकत असतो. समजा तुमच्या एखाद्या वेळेला 2 नंबरचा प्रश्न तुम्हाला नाही आला. तर तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्न नाही आला. बरोबर आणि जेव्हा तुम्ही उत्तर पत्रिकेवर जातात ना, तर त्या प्रश्न क्रमांकाला बरोबर सोडून पुढच्या नंबरचे प्रश्न सोडवणं गरजेचे आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आपल्याला कोणत्याही कारणाने सिरीज चुकायला नको पाहिजे उत्तर पत्रिकेमध्ये. त्याच्यानंतर हे झाले इथले 3 मुद्दे मी सांगितलेले आहेत. जर तुम्हाला तिन्ही मुद्दे आवडलेले असतील, ठीक आहे. परीक्षेची त्रिसूत्री, सेमी परीक्षेचे वेळेचे नियोजन, त्याच्यामध्ये आपण परीक्षेचे स्वरूप बघितलं, वेळेचे नियोजन बघितलेले आहे आणि परीक्षेची त्रिसूत्री बघितलेली आहे. जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर खाली कमेंट बॉक्सला तुम्ही कमेंट करू शकता. नाईस टाइप करू शकता. ठीक आहे. थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.